नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज बघा एक बॅकनेकची डिझाईन दाखवणार आहे मी. साधी सिंपल आणि खूपच सुंदर दिसते अशी. छोटासाच काटा आहे याचा, पण जो काटा आहे का तर तो बॅक साईडला हा व्यवस्थित बसत नव्हता. तर कमरेच्या साईडला ना हा व्यवस्थित बसत होता कमरेच्या साईडने. परंतु काय होतं ना, कमरेच्या साईडला नॉर्मल काट लावण्यापेक्षा एक म्हटलं डिझाईनमध्ये जर वेगळा लुक देऊन जर काट लावला तर ते खूप सुंदर दिसेल. तर तशीच आज काही डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा त्यासाठी ना बॅकनेक जो आहे का तर तो थोडासा पान आकारामध्ये जसा आहे तसा फक्त कट करून घेतला अस्तरवरती. आणि कट केल्याच्या नंतर ना मेन फॅब्रिक आहे तर ते बरोबर ठेवलेलं आहे आणि त्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं. नॉर्मल जसा आपण गळा पलटी करून घेतो का तर तशा पद्धतीचं टीप टाकून ना, जसा आपण गळा वगैरे पलटी करत असतो तर तशा पद्धतीनंच आधी आपण बॅकचा नेक हा तयार करून घ्यायचा. बघा तर गळ्याला टीप टाकून घेतली व्यवस्थित. जर मऊ कपडा असला ना की पिन लावायच्या. बघा कमरेच्या साईडला सुद्धा मी फोल्डच करणार आहे. नाही फोल्ड केलं तरी पण चालतं, परंतु मी आता फोल्ड करणार आहे कारण ह्याचे दोरे वगैरे खूप जास्त निघतात. तर दोन्ही साईडला टीप टाकून घेतल्या आणि बघा जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकलं आणि छोटे छोटे कट्स असे सर्व गळ्याच्या बाजूने मी देऊन घेतले. कमरेच्या साईडला सुद्धा जे एक्स्ट्राची पट्टी आहे का तर थोडीशी मेन फॅब्रिकची तर ती सुद्धा कट करून टाकायची. त्या साईडला सुद्धा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि बघा हे आतल्या साईडला हात घालून बाहेर काढायचं आणि फोल्ड करून घ्यायचं. यामध्ये बॅक पार्टसुद्धा हा बरोबर पलटी होतो आणि कमरेच्या साईडला सुद्धा पलटी होतं आणि गळा पण पलटी होऊन जातो. तर बघा गळा आणि ते पलटी केल्याच्या नंतर लगेचच याच्यावरनं काय करायचं, दाबटीप टाकून घ्यायची. तर बघा गळ्याला सर्व बाजूंनी मी दाबटीप टाकून घेतलेली आहे. कमरेच्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची. तर कमरेच्या साईडला दाबटीप टाकल्याच्या नंतर आपलं मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे तर ते सर्व दोन्ही फिटिंग आणि मोंड्याच्या साईडला ना व्यवस्थित जोडून घ्यायचं. हाताचा दाब राहू द्यायचा, फुगा वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची कारण खूप असा मऊ कपडा होता. तर दोन्ही साईडला जोडून घेतल्याच्या नंतर ना हे एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकायचं आणि व्यवस्थित असा हा बॅकचा नेक आहे का तर तो रेडी करून घ्यायचा. तर बघा बॅक नेक हा तयार झाल्याच्या नंतर ना याला मी टक्स टाकून घेणार आहे. टक्स टाकण्यासाठी मध्यातून फोल्ड करून घ्यायचं आणि उंचीमध्ये टक्स हा 4-4.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा ब्लाऊजच्या उंचीनुसार म्हणा घेऊ शकता. परंतु शक्यतो ब्लाऊजच्या उंचीनुसारच टक्स घ्यायचा. खूप छोटा टक्स घेतला की मग नंतर फिटिंगमध्ये व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही. तर त्यामुळे उंची जास्त असेल ना तर टक्स उंचीमध्ये जास्त वाढवायचा. तर असं करायचं. दोन्ही साईडला मी टक्स घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने. यानंतर हा जो पार्ट आहे तो रेडी झालेला आहे तर तो साईडला ठेवून घेते. यानंतर जो काट आहे का तर तो अशा पद्धतीने घ्यायचा. तर एका साईडने काटाला ना थोडासा आकार द्यायचा. असा बघा अर्धा इंच वरती आल्यासारखं अशा पद्धतीने थोडासा शेपमध्ये असा थोडासा आकार देऊन घ्यायचा. खालच्या साईडला असा खोलमधून घ्यायचा आणि वरच्या साईडला असा वरती घेऊन अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा. तर बघा मी तसा काटाला आकार दिलेला आहे आणि खालच्या ना कमरेच्या साईडला जे आहे का तर तिथे सरळच कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने काटाला आकार देऊन घेतल्याच्या नंतर ना काटाला मी अजून थोडंसं खालच्या साईडने कट करून घेतलं आणि याला अस्तर लावून घेणार आहे. तर त्यासाठी ना हे अशा पद्धतीचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे मी. तर जेवढा लागतंय तर तेवढाच करून घ्यायचा. तर बघा बरोबर काठ जे आहेत तर ते बरोबर बाजूने ठेवायचे आणि त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. आणि आता काय करायचं, टीप टाकून घ्यायची. जो आकार दिलेला आहे का तर त्याच बाजूने जो काटाला आकार दिला आहे तर त्या बाजूने जसा आकार आहे का तर तशामध्ये अशी ही टीप टाकून घ्यायची. बघू शकता तुम्ही. आणि टीप टाकल्याच्या नंतर हे एक्स्ट्रा जे अस्तरचं आहे का तर ते कट करून टाकायचं. छोटे कट्स द्यायचे आणि परत हे आतल्या साईडला फोल्ड करायचं जेणेकरून काय होतो, काठ हा फिनिशिंगमध्ये बघा खालच्या साईडला तयार होतो आणि वरच्या साईडला अस्तर येतं आणि अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं. तर बघा वरून मी दाबटीप टाकून घेते व्यवस्थित अशी. याला कॅनव्हास वगैरे काहीच लावण्याची गरज नाही. अस्तर लावून हा काठ खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये तयार होतो. यानंतर खालच्या साईडने फोल्ड करून झाल्यावर अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व बाजूने हे चार ज्या बाजू आहेत का काटाच्या म्हणजे ह्या 3 ज्या बाजू आहेत तर त्या बाजूने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. यानंतर बघा या काटाचं जे आहे आपण डिझाईन बनवलेलं आकारात
तर त्याचं सेंटर काढून घ्यायचं आणि बॅकनेकचं सुद्धा सेंटर काढायचं. हे दोन्ही सेंटर आहेत का तर उलट्या बाजूने उलटा ठेवायचा. हा जो काटा आहे का तर खालच्या साईडला उलट्या बाजूने उलटं ठेवायचं. आपण बघा लूकची पट्टी कशी उलटी ठेवून वरच्या बाजूने फोल्ड करत असतो, अगदी त्याच पद्धतीने हा काट जो आहे तर वरच्या साईडला आपल्याला यानंतर फिनिशिंगमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने कमरेच्या साईडला आणि जो सेंटर आहे का तर तिथे पिन लावून घेतली, जेणेकरून खालीवरी वगैरे पार्ट होऊ नये म्हणून. आणि बघा काटा हा व्यवस्थित टीप टाकून घेतल्याच्यानंतर परत काटावरती ना असा बाहेर काढून दाबटीप टाकून घ्यायची. परत वरच्या साईडला तो काय होतं इझिली फोल्ड होतो दाबटीप टाकल्यामुळे. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घेतला. परत एक कमरेच्या साईडला टीप टाकली, व्यवस्थित टीप टाकायची. याचा अस्तर आहे का तर ते पूर्णपणे खाली गेलं पाहिजे, दिसून नाही आलं पाहिजे. ही टीप टाकताना अस्तर नाही दिसलं पाहिजे याची काळजी घ्यायची. व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. तर बघा टीप खालच्या साईडला टाकल्याच्या नंतर तर जसं आहे का हे तर तशाच पद्धतीने आकारामध्ये टीप टाकून घ्यायची काटाला. कमरेच्या साईडला बघा नॉर्मल जर आपण कमरेच्या साईडला याची लेस लावली असती तर छान नसती दिसली, परंतु काहीतरी वेगळं युनिक असं लुक केलेलं आहे आणि लेस लावून घेतली. तर बघा लेस लावल्याच्या नंतर जी आहे का तर ही आपण जी विकत आणतो तर ती लेस आहे तर ती ना कर्व शेपमधली अशा पद्धतीची त्रिकोणी आकाराची मी लेस आणलेली आहे. आणि ब्लाऊज पीससारखीच त्याची म्हणजे कलर आहे. तर ती लेस ना याला गळ्यावरती लावून घ्यायची. बघा इथपर्यंत आलं अर्ध्यात की इथून ना इकडच्या काटाला बरोबर असं फोल्ड करून घ्यायची ही लेस आणि ह्या काटापर्यंत लावून घ्यायची. एका बाजूने अशीच लेस लावायची. नंतर दुसऱ्या साईडला ना त्या काटापासूनच घ्यायचं कमरेच्या साईडला. तर कमरेच्या साईडने सुद्धा अशीच काटापासून लेस लावायची. दोन्हीचे तोंड हे वरच्या साईडलाच झाले पाहिजे. जे त्रिकोणी आकाराचे जे टोक आहे का तर ते वरच्या साईडलाच गेलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. दोन्ही एकाच बाजूचे झाले पाहिजेत. तर इथल्या साईडला फोल्ड केलं आणि परत गळ्याला अशा पद्धतीने वरच्या साईडने लेस लावून घेतली. तर बघा व्यवस्थित कडेने ही लेस लावून घ्यायची. लेस लावल्याच्या नंतर दोन्ही साईडला गळा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि परत दोन्ही साईडला ना डबल टिप टाकायची, जेणेकरून काय होतं ही लेस तर ब्रॉड होतीच, परंतु छोटी जरी लेस असली ना तरी डबल टिप टाकायची. आणि डबल टिप टाकल्यामुळं काय होतं व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये बसली जाते लेस. आणि अशी बघा एका साईडने उचकल्यासारखी दिसत नाही, तर त्यासाठी 2 टिप टाकून ना अशा पद्धतीने बघा लेसने खूप सुंदर आणि वेगळाच असा लूक आलेला आहे. यानंतर एक तुम्ही तुमच्या आवडीच्या बटन घेऊ शकता, कलरचं जरी घेतलं मॅचिंग तरी चालतं. मी अशा पद्धतीचं एक बटन घेतलेलं आहे बघा. तर ते बटन ना ह्या दोन्ही लेस आपण जिथून अशा क्रॉसमध्ये फिरवल्या का तर तिथे व्यवस्थित नव्हतं दिसत, बटन लावल्यावर छान लूक आला असता, त्यामुळे मी ते एक बटन लावलेलं आहे बघा. आणि यामुळे खूप सुंदर लूक येतो डिझाईनला. तर आपली ही साधी सोपी सरळ डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा व्यवस्थित असं केल्याच्या नंतर खालच्या साईडला 2-2, 3-3 टिप म्हणजे सुईने आहे का 2-2, 3-3 वेळेस धागा खालीवरी घेऊन लास्टला ना 2 गाठ टाकून घ्यायच्या आणि हे बटन व्यवस्थित लावून घ्यायचं. तर बघा इथे टक्स टाकल्यामुळे थोडासा तिथे चुन्या दिसत आहेत, कारण बिना टक्स असतं तर ब्लाऊज व्यवस्थित बसला जात नाही, त्यामुळे टक्स हे टाकावंच लागतो. तर अशा पद्धतीने बॅकनेक आपला रेडी झाला. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.